हॅलो नमस्कार, मी अश्विनी. माझ्या आयुष्यात कधीच यश येईल की नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट असतो. पण मला आता तो विश्वासच उडून गेला आहे की माझ्या आयुष्यात खरंच कुठेतरी टर्निंग पॉईंट येईल. माझं एज आता 30 आहे, पण 30 एजमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या, खूप सारे कष्ट करते, लिटरली कंटिन्यू धावत असते की नाही इथं मला यश भेटेल, नाही तिथे मला यश भेटेल. पण माहीत नाही देव माझ्या एवढा निष्ठुर का झाला आहे की मी एवढे मेहनत करूनसुद्धा मला त्या गोष्टीचं फळ कधीच भेटत नाही. आलाय तुम्ही व्हिडिओ बघतायत, प्लीज कृपा करून 5 मिनटं तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला काय वाटते त्याच्यानंतर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, मला जे सांगायचे ते जर तुम्हाला पटलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लिटरली मी यूट्यूबचं सांगते, यूट्यूबवरती मी 3 वर्षापासून मेहनत करते. मी वेगवेगळे असे 3 चॅनल बनवले, कॉमेडी बनवली, डेली व्लॉग बनवला, डेली शॉर्ट्स बनवले, त्याच्यानंतर अध्यात्मावरती व्लॉग टाकले. पण म्हणजे कुठंच माझं नशीब मला हे फळफळून येत नाही. आणि काही लोकांचे एवढे व्हिडिओ घाण असतात ना, त्याच्यातून काही घेण्यासारखं असतं, तरी त्या लोकांच्या व्हिडिओला मिलियनमध्ये व्ह्यूज असतात. पण माझे व्हिडिओ मी कधीच आजपर्यंत निगेटिव्ह कंटेंट शेअर केलं नाही किंवा कधी कुणाची बुराई केली नाही. आणि पहिली गोष्ट, दुसऱ्याविषयी वाईट बोलणं, बुराई करणं, 4 लोकांपुढं त्याची बेइज्जती करणं, ह्या गोष्टी कधी मला जमल्याच नाही. प्रामाणिकपणे जे आहे ते व्यवस्थित बनवून टाकलं, तरी पण मला लिटरली 3 वर्षात अजिबातही यूट्यूबकडून काहीच भेटलं नाही. म्हणजे लिटरली आज मी विचार करते की नाही, मला व्हिडिओ नाही बनवायचे, मला नको आहे सगळं, मला सोडून द्यायचे. पण एक म्हणतो ना की म्हणजे डोक्यातून ती गोष्ट जात नाही. असं वाटतं की नाही अश्विनी, तू अदब, कुठून तरी तुला नक्की त्याच्यात तू यशस्वी होशील. आणि ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो की नाही होते, मला हे सोडायचे पण माझ्या माइंडमधून ती गोष्ट जात नाही आहे. अजूनही असं वाटतं की ती होईल. हा व्हिडिओ मी शूट करून खूप दिवस झाले, टाकू की नको टाकू या विचाराने मी हा व्हिडिओ टाकला नव्हता. पण आज म्हटलं कुठं तरी टाकायला पाहिजे, कारण लिटरली लोकांचे 8 महिन्यात, 4 महिन्यात, 3 महिन्यात, वर्षात चॅनल हे होतात. पण माझा चॅनल मॉनिटाईज झाले नाही. म्हणजे 3-4 चॅनल करूनही मला कुठं ग्रोथ भेटली नाही. बरं यूट्यूबचं सोडा, लाईफमध्ये सुद्धा खूप सारे जॉब म्हणा, तिथे सुद्धा इतके प्रामाणिकपणे काम करून कुठंतरी माझ्या आयुष्यात आत्ता मला असं वाटायला लागलं की हो, आता मला चांगलं पेमेंट पण भेटेल, मी चांगलं काम करते, पुढचे मला चांगले हे करतील. तर त्यावेळेस मी नेहमी आजारी म्हणा, किंवा मग ती कंपनीच बंद पडेल, किंवा मग तिथले जे जुने एम्प्लॉई तेच काढून टाकतील. आणि प्रामाणिकपणाला खरंच कुठंच आज आहे ना तोंड नाही आहे. जे लोक चाड्या लावतात, जे लोक बॉसच्या याच्यात राहतात, त्यांना सगळ्या गोष्टी येऊन सांगतात, भले ते काम करू न करू, बॉसला त्याच गोष्टी चांगल्या दिसतात, लोकांना तेच आवडतं. पण जो प्रामाणिकपणे काम करतो त्याची कदर कधीच कोणाला नसते. आणि आजच्या तरी या कलियुगात मला वाटत नाही की प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला इज्जत, रिस्पेक्ट दिला जातोय. आणि ह्या गोष्टीनं मी ना खूप म्हणजे मला त्रास होत होता की मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत किती कष्ट करते की नाही. म्हणजे मी स्वतःच्या जीवापेक्षा माझ्या जॉबला म्हणा, यूट्यूब चॅनलला प्रायोरिटी खूप द्यायची. स्वतः जेवायची बिवायची नाही, त्या गोष्टींकडे लक्ष जायचं नाही. पण जॉबला प्रायोरिटी, प्रत्येक कामाला प्रायोरिटी, की आपल्यामुळं आपलं काम बिघडलं नाही पाहिजे. कंपनीत जर असेल तर नको, आपल्यामुळं तिथं इम्पॅक्ट बॅड पडायला नको. आज स्कूलवरती टीचर आहे, तिथेसुद्धा की माझं प्रत्येक काम प्रॉपर आहे. भलेही मला एक्सपिरियन्स नव्हता टीचिंगचा, पण मी फक्त 1-2-3 महिन्यात सगळं सेट होऊन शिकले. आणि माझा परफॉर्मन्स माझ्या लेवलला मला खूप बेटर वाटतो की माझ्यामुळं ना कधी कंप्लेंट आली किंवा कोणी नावं ठेवले, किंवा मॅम ज्या काही प्रिन्सिपल असतील त्यांनी कधी नावं ठेवले नाही की तुझं काम असं आहे तसं. पण तरी का मला जे पाहिजे किंवा जी माझ्या आयुष्यात मला अचिव्हमेंट भेटायला पाहिजे ती नाही भेटत. आणि ह्या गोष्टीनं मी ना आज म्हणजे खूप रडले. मला त्या गोष्टी आठवून सहनच होत नव्हत्या की किती कष्ट. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो. माझ्या आयुष्यात का टर्निंग पॉईंट नाही? देव का माझ्यावरच अन्याय करतो? आणि माझा असा स्वभाव ना, कधी मी पुढच्यानी झाली माझी चूक नसली, भलेही तो जरी बोलला तरी मी कधीच त्याला त्या ठिकाणी उलटं बोलत नाही, किंवा तेवढं माझं धाडसही होत नाही की पुढच्या व्यक्तीला उलटं बोलायचं. भलेही त्या व्यक्तीने आपला किती इन्सल्ट केला तरी मनातून असं वाटत नाही की आपण त्याला उलटं बोलावं. भलेही खूप त्रास होतो स्वतःला, तोच त्रास मी स्वतःला करून घेते, पण दुसऱ्याला कधी नाही. आणि हे मला असं आठून इतके हुंदके येत होते की मी प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करते, प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते, पण देवाला माझ्या डोळ्यातला अश्रू का दिसत नाही, किंवा मी जी मेहनत करते ती का नाही दिसत, का माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येत नाही आहे. तर हे सगळं आठवून आहे ना मला खूप त्रास व्हायचा आणि खूप त्रास होतो अजूनही. मी लिटरली
एकटे जर बसले ना तर मला नेहमी आठवतं. कारण मी आज नाही म्हटलं तर 20-25 हजाराच्या घरातली व्यक्ती होते काम करणारी, पण आज मी फक्त 9,000वरून 10,000वरती काम करते, ते पण घर सांभाळून मुलाकडं बघून. ठीक आहे, अडचणी आहेत, आपली मजबुरी असते काही गोष्टी सोडून काय दुसऱ्या ठिकाणी काम करणं, कारण आपल्या मुलाकडं पाहायला कोणी नाही आहे, सगळं बघून त्याच्याकडे लक्ष देऊन जॉब करायचा आहे. मी ॲग्री त्या गोष्टीला, पण माझं सगळं जर व्यवस्थित आहे तर देवापुढे मी प्रार्थना करते की माझी अचिव्हमेंट मला भेटू दे ना. म्हणजे प्रत्येक वेळेस मला हातच जोडावा का लागतात सगळ्यांपुढं. बरं, हात जोडूनसुद्धा नशीब तिथे माझं मला साथ नाही देत, ते उलट अजून मला दुःखी करतं. यूट्यूबविषयी सुद्धा अजून मला तेच आहे की खूप सारे व्हिडिओज मी खूप चांगले व्हिडिओ टाकले माझ्या याने तरी, कारण मी लिटरली कंटिन्यू कुणाचे ना कुणाचे व्लॉग बघते की त्यांचे एवढे सबस्क्राईब कसे काय, त्यांच्या व्हिडिओजमध्ये नक्की काय कंटेंट आहे आणि मी काय टाकते. पण मला असं कुठं जाणवलं नाही की त्यांचं कंटेंट आणि माझं कंटेंट डिफरंट आहे, पण तरी लाईफमध्ये जी अचिव्हमेंट पाहिजे होती ते नाही भेटत. आणि असे खूप असतील माझ्यासारखे की जे बिचारे खूप अद्भुत असतील. तर तुम्हीसुद्धा जर असे अद्भुत असतील तर तुम्हाला माझ्या मनात ज्या वेदना चालल्यात, मी का रडते किंवा काय एवढी मी परेशान झाली, ह्या नक्की कळेल तुम्हाला. आणि मी खूप मेहनत, म्हणजे मला लिटरली मी असं कधीच घाबरत नाही की कामाला मी कधीच घाबरत नाही. मी कितीसुद्धा आजारी असले ना तरी माझ्या जेवढ्या गोष्टींना प्रायोरिटी तेवढी मी देते ना. कधी जॉबवरती सुट्ट्या म्हणा किंवा हे नाही झालं, मी स्वतःला वेळ नाही देणार पण माझ्या कामाला प्रायोरिटी देणार. कारण मला असं वाटते की मी काम केलं तर मी काही गोष्टी अचीव करू शकते, मला जे पाहिजे मी ती करू शकते, मुलासाठी म्हणा, नवऱ्यासाठी म्हणा, फॅमिलीसाठी म्हणा. आजपर्यंत स्वतःला साठी मी कधीच एवढ्या दिवस कामाला, लिटरली माझ्या नवऱ्याने जर हा कधी व्हिडिओ पाहिला ना तर त्याला माझं हे दुःख पाहून ना त्याला स्वतःवरती गर्व होईल का मी कधीच म्हणजे वेस्ट पैसे नाही, भले ते पेमेंट आलं किती पण येते पहिलं नवऱ्याच्या हातात का, तर आपल्याला मिळून काहीतरी करायचं आहे, आपल्याला आपला परिवार, आपली फॅमिली, आपल्याला काहीतरी चांगलं अचीव करायचं आहे. ह्या दृष्टीने ना मी कधीच की नाही एवढं पेमेंट आले. आज खूप साऱ्या महिला जॉब करतात पण त्या, मला नाही वाटत का सगळ्या महिला पेमेंट अख्खाच्या अख्खा आपल्या नवऱ्याला देत असतील. पण मी एकमेव अशी असेल ना की नाही, मला गर्व आहे त्या गोष्टीचा की मी माझ्या नवऱ्याकडे देते, कारण मला जाण आहे माझ्या फॅमिलीची स्थिती काय आहे किंवा आम्ही दोघंही कोणत्या ह्याच्यातून मेहनत करतोय, आम्हाला काय अचीव करायचं. त्यामुळे मला त्या गोष्टीचंही दुःख नाही स्वतःला भेटलं पाहिजे म्हणून. फक्त कुठंतरी मला चांगली पोझिशन भेटावं स्वतःवर, ते असं वाटतं की 2 पैसे चांगले भेटले तर मी कदाचित माझ्या आईवडिलांच्या सुद्धा इच्छा पूर्ण करेल, सासू सासऱ्यांच्या इच्छा पूर्ण करेल, स्वतःच्या नवऱ्यासाठी मुलासाठी काहीतरी करेल आणि त्याच्यातून माझ्या माऊलींसाठी सुद्धा मी काहीतरी करेन. ह्या गोष्टी मला खूप त्रास देतात की मी एवढी मेहनत करून मी त्या अचिव्हमेंटपर्यंत का नाही जात. मग एवढं कम नसीब आहे का आपलं, एवढी पापी का आपण. पण ठीक आहे ना, दुसरे लोक टंगळमंगळ करतात, आपल्याला तशी टंगळमंगळसुद्धा आयुष्यात जमत नाही. जे काही करायचे ते सिरियस प्रामाणिकपणे की आपल्यामुळं पुढच्या व्यक्तीला त्रास व्हायला नको. तर ह्याच गोष्टी मला खूप वेदना देत होत्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असाल तर खूप खूप धन्यवाद तुमचे. त्याच्यातूनही तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या रिॲक्शन, कदाचित तुमचे अनुभव जर शेअर केले कमेंटमधून, त्यांनी जर माझा काही फायदा झाला तर नक्की तुम्ही तुमच्याही गोष्टी शेअर करा. आणि जे असे स्ट्रगल करतात त्यांना काय बोलायचे, मला माझ्या भावना काय बोलायच्या नाही ह्या